तर दिल्लीला जाऊन काय करणार? रक्षा खडसेंना टीम मोदीमध्ये स्थान मिळाल्याबद्दल एकनाथ खडसेंनी देखील आनंद व्यक्त केला. दरम्यान एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींना संवाद साधलाय, पाहूया. भाऊ, काय सांगाल तुम्ही की पहिली प्रतिक्रिया काय? रक्षा खडसेंना मंत्रिपद जाहीर झालेलं आहे. रक्षाताई खडसेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्याबद्दल मनापासून आनंद झाला. आमच्या परिवाराला आनंद झाला. मी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्रभाई मोदींचे आभार मानतो की त्यांनी ही संधी प्राप्त करून दिली. हो, गेल्या 40 वर्षांपासून आपलं एक वलय रक्षाताईंच्या पाठीमागे होतं, त्याचा एक फायदा झाला असं वाटतंय तुम्हाला? हे भारतीय जनता पार्टीमध्ये रक्षाताईंनी निष्ठेने काम केलं. एक काळ असा होता, मी काही काळासाठी पक्ष सोडला होता, परंतु रक्षाताईंनी पक्ष सोडण्यास नकार दिला आणि पक्षनिष्ठेचं फळ तिला आज मिळालं. तर हे होते एकनाथ खडसे. त्यांनी म्हटलं की पक्षनिष्ठेचं फळ त्यांना मिळालेलं आहे. मंदाताई सुद्धा आहेत, सासूबाई आहेत रक्षाताईंच्या. काय सांगाल तुम्ही? रक्षाताईंचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेल, कारण ती तिसऱ्यांदा आता निवडून आलेली आहे आणि तिला मंत्रिपद मिळाल्यामुळे आणि पार्टीच्या माध्यमातून तिने चांगलं काम मिळाल्यामुळे ती आतापर्यंत या पदापर्यंत पोहोचलेली आहे. काही विश्वास होता तुम्हाला? आदल्या दिवसापासून मला विश्वास होता. ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी मी तिला म्हटलं होतं, ती जेव्हा माझा नमस्कार करायला आले, म्हटलं तू खूप मतांनी निवडून येशील. काय अपेक्षा आहेत तुमच्या रक्षाताईंकडनं? परिसर आपल्या तिने जनतेचे खूप कामं करावे, त्याच्यामुळे ती आणि तिच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ती पूर्ण जनतेला सांभाळून घेईल. पुण्याचे